क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस आहे, उपचारही सुरू आहेत, आता बरं वाटतंय आणि मग हळूहळू आपण फॉलोअप बंद करून टाकतो. इथे एक गोष्ट कृपया नीट ऐका. क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस असलेल्या रुग्णांमध्ये पुढे पॅन्क्रियाचा कॅन्सर होण्याचा धोका हा सामान्य लोकांपेक्षा कितीतरी जास्त असतो. याचा अर्थ तुम्ही घाबरून जावं असं नाही, प्रत्येकाला कॅन्सर होतो असंही नाही, पण ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फॉलोअप कधीही सोडता येणार नाही आहे. आणि विशेष करून ज्या रुग्णांमध्ये वर्षानुवर्ष असलेलं दुखणं एकसारखं होतं आणि आता अचानक त्याचं स्वरूप बदललं आहे, किंवा तुमचं वजन झपाट्यानं घटलं आहे किंवा कावीळ झाली आहे, तर अशा केसेसमध्ये ज्यांना क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस आहे त्यांनी त्यांच्या गॅस्ट्रोफिजिशियन किंवा सर्जनला लगेच कॉन्टॅक्ट करायला पाहिजे.